विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये अजून बरेच एक्झाम्पल आहे. त्यापैकी आपण पुढचं एक्झाम्पल घेत आहे. आता याच्यामध्ये पुढचं जे उदाहरण आहे ते आपण एक 16 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 16. log x to the base is square. log x to the base is square. ते 16 नंबरचं एक्झाम्पल आहे. ते आपण सॉल्व करू. log x to the base is square. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे जर फंक्शन मध्ये लॉग आला तर आपण लॉगच्या जे काही नियम आहेत ते यूज करू. प्रथमतः आपण y इज इक्वल टू log x टू द बेस इज स्क्वेअर. बेसच्या संदर्भात लॉगचे नियम आपल्याला माहीतच आहे. आपण ते लॉगचे नियम पर्यंत यूज करू. log m टू द बेस n आपण अशा पद्धतीने log m आपण log a. जर या ठिकाणी आपण लॉगचा जर नियम वापरला तर log x आपण log e स्क्वेअर. पुढच्या स्टेप मध्ये बघा, आपण log x m जर घेतला तर आपल्याला मिळतो m into log x. तर या स्टेप मध्ये log x सारखीच राहू शकते आणि 2 into log e या नियमाने. पुढच्या स्टेप मध्ये आपण log e चा आपल्याला आन्सर माहिती, log e किती असतो 1 असतो. म्हणजेच 2 into 1 जर यूज केला log x 2 into 1 म्हणजेच 1/2 log x. हा तुमचा क्लिअरली सिम्प्लिफाय केल्यावरती या पद्धतीने मिळतो. याच्यावर आपण डिफरन्शिएशन अप्लाय करणार. डिफरन्शिएट with respect to x on both sides. y चा मिळतं dy by dx 1/2 कॉन्स्टंट म्हणून बाजूला डेरिव्हेटिव्ह पर्यंत घ्यायचं log x. इथं आपण यूज करणार log of f of x. log of f of x प्रमाणे 1/log x आणि पुन्हा log x चे डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि कोणता रूल यूज केला तो आपण या ठिकाणी नमूद करूया. लिहूया d by dx log of f of x. म्हणजेच आपण f of x आपण f of x. पुढच्या स्टेप मध्ये बघूया. 1/2 log x आणि log x मिळतो आपला 1/x. म्हणजेच dy by dx 1/2x into log x. हे झालं दिलेल्या फंक्शनचं आन्सर. dy by dx is equal to 1/2x into log x. अशा पद्धतीने लॉगरिथमिक वरती एक्सपोनेन्शियल वरती एक्झाम्पल आले तर आपण सॉल्व करू शकतो. आणि क्वेश्चन 2 मधलं शेवटचं 18 नंबरचं एक्झाम्पल सब क्वेश्चन 2 चा सब क्वेश्चन 18 नंबरचा sin स्क्वेअर x स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर x स्क्वेअर दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन करणं. लेट y is equal to given function sin square x square minus cos square x. Similarly, differentiate with respect to x on both sides. So dy by dx y चे डिफरन्शिएशन आपल्याला मिळतं dy by dx. इथं आपण सबट्रॅक्शन युजिंग सबट्रॅक्शन रूल dy by dx sin square x square minus cos square x square. Apply this result d by dx sin square x square minus d by dx cos square x square.
Now we use the results. Sin raised to n, that is f of x raised to n. Sin square चा आपल्याला मिळतं 2 sin x square into derivative of sin x square minus similarly जसं आपण sin square x square चं काढलं cos square x square चा 2 cos x square into derivative of cos x square. पुढच्या स्टेप मध्ये बघूया काय चेंज होईल. 2 sin x square as it is. sin चं डेरिव्हेटिव्ह cos मध्ये असतं cos x square आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x square. अशाच पद्धतीने 2 cos x square cos x square चा मायनस sin x square आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x square. 2 sin x square into cos x square into x square से आपल्याला एक मिळतं 2x माइनस प्लस होणार 2 cos x square into sin x square into 2x. 2x आपल्याला कॉमन काढते. 2x जर कॉमन घेतला किंवा सॉरी हा 2x कॉमन घेतला तरी चालेल आणि पुढचा इंटू घेतला जाईल म्हणजे एकूण आपल्याला 4x कॉमन काढते. 4x 2 into 2x 2 into 2x आपण या ठिकाणी 2x कॉमन घेतो 4x मग शिल्लक राहील sin x square cos x square. परत पुढे सिक्वेन्स वाईज लिहून घेऊ sin x square cos x square. दोन्ही टर्म सारखे आहेत म्हणून ऍडिशन दिले तर ऍडिशन करायची 2 टाइम्स sin x square cos x square. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 2 sin theta into cos theta. समजा थीटा जर आपण मानलं थीटा जर इस ठिकाणी असता तर 2 sin theta cos theta जर असतो sin 2 theta म्हणून sin 2 x square असा त्याचा रिझल्ट मिळतो आणि तो रिझल्ट आपण लिहून टाकूया. थोडक्यात आपण ही स्टेप पुढच्या ठिकाणी घेऊया. y चं डिफरन्शिएशन dy by dx 4x as it is 2 sin square 2 sin x square cos x square चा sin in bracket 2x square आणि अशा पद्धतीने आपण हा फायनल रिझल्ट लिहून टाकायचा dy by dx is equal to 4x sin 2x square. आता आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज केला तो लिहून टाकूया. sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. 2 होता sin होता cos होता मग थीटा सिमिलरली इथं x स्क्वेअर दिला आहे तर रूपांतर आपण x स्क्वेअर मध्ये केलं आहे. हे लास्ट त्याचा आन्सर आलाय dy by dx is equal to 4x into sin of 2x square. एक्सरसाइज 1.1 मध्ये तिसरा क्वेश्चन आहे. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बरेच आपल्याला सब क्वेश्चन दिले आहेत. त्यातला आपण पहिला सब क्वेश्चन जो आहे त्याचं डिफरन्शिएशन केलं आहे. दिलेल्या फंक्शनला आपण y मानून घ्यायचं सोल्युशन मध्ये. लेट y is equal to given function x square in bracket x square plus 4x plus 1 bracket cube plus in bracket x cube minus 5x minus 2 bracket is 2. So differentiate with respect to x on both sides. Y is differentiation dy by dx. इथं आपण addition यूज करू derivative of in bracket x square plus 4x plus 1 bracket cube plus derivative of x cube plus x cube minus 5x minus 2 bracket raised to 4. पहिल्यांदा फॉर्म्युला यूज करायचा f of x bracket raised to n म्हणजे काय n into f of x raised to n minus थोडक्यात 3x square plus 4x plus 1 bracket square into derivative of this bracket x square plus 4x plus 1.
Similarly 4 in bracket x cube minus 5x minus 2 bracket raised to 3 into derivative of x cube minus 5x minus 3 as it is, x square plus 4x plus 1 bracket square as it is. इथं आपण addition यूज करायचा, derivative of x square, derivative of x square, 4 constant, derivative of x, derivative of 1 bracket complete 4 x cube minus 5x minus 2 bracket cube, derivative of x cube, derivative of x cube, 5 constant, derivative of x minus derivative of 2. So simplification, this given terms 3 as it is, x square plus 4x plus 1 bracket square as it is, x square is equal to 2x, 4x 4, 1 is 0, 4 in bracket x cube minus 5x minus 2 bracket cube, x cube चा 3x square, 5x चा 1 0. आता सिम्प्लिफाय केल्यावरती 3 as it is, 2x plus 4 अगोदर लिहून टाकायचा, 2x plus 4 in bracket x cube x square plus 4x plus 1 bracket square, 4 as it is, in bracket 3x square minus 5 as it is, x cube minus 5x minus 2 bracket cube. हे आपल्याला फाइनल रिजल्ट मिळाला, dy by dx is equal to 3 in bracket of 2x plus 4 into bracket of x square plus 4x plus 1 bracket square 4 plus 4 in bracket of 3x square minus 5 into bracket x cube minus 5x minus 2 bracket cube. अशा पद्धतीने सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन मिळालं. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. आपण यामध्ये पुढेही एक स्टेप सॉल्व करू शकतो. थोडक्यात काय, dy by dx is equal to, या ठिकाणून 2 आपण जर कॉमन घेतला तर इथं 6 होईल, इथं x plus 2 मिळेल, इन ब्रॅकेट x square plus 4x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर plus 4 in bracket 3x square minus 5 x cube minus 5x minus 2 bracket. अशा पद्धतीने आपण हे आन्सर दिलं तरी चालेल. दोघांपैकी कोणतेही आन्सर दिलं तरी चालेल. इथं थोडासा चेंज आहे, फक्त 2 कॉमन निघू शकतो, त्याच्यात बाकीच काही वेगळं कॉमन निघू शकत नाही. आता आपण पुढचं एक्झाम्पल करूया. पुढचे एक्झाम्पल आहे 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square bracket raised to. इथं मात्र आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसते, म्हणून आपण रिकन्स्ट्रक्शन घेताना मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करू. दिलेल्या एक्झाम्पलला दिलेल्या फंक्शनला आपण y मानून घ्यायचं. लेट y इज इक्वल टू गिवन फंक्शन इन ब्रॅकेट 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square bracket raised to. differentiate with respect to x on both side. इथं आपण प्रोडक्ट रूल यूज करायचं आहे. dy by dx, प्रोडक्ट रूल मध्ये त्याला u म्हणायचं, याला v म्हणायचं. u dv by dx आपण इथं रूल यूज करून बघू. डेरिवेटिव्ह ऑफ u dv by dx प्लस v du by dx. थोडक्यात काय, पहिला कॉन्स्टंट असताना दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढणं, पहिला कॉन्स्टंट असताना दुसरा डेरिव्हेटिव्ह काढणं, दुसरा कॉन्स्टंट असताना पहिला डेरिव्हेटिव्ह काढणं. याला u समजायचं आणि याला v समजायचं. v रूल आपण इथे यूज करू.
यू रूल यूज करताना आपण काय करायचं आहे, यू अगोदर म्हणजे 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 इथे प्लस 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू पुढच्या स्टेपमध्ये 1 प्लस 4x ॲज इट इज 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इथं 8 3 प्लस x मायनस x स्क्वेअर म्हणजे इथं 7 येणार म्हणजे f ऑफ x रेस टू यांचा रिझल्ट. नंतर या मधल्या ब्रॅकेटचे रेडिओ काढायचं आहे, ते मिळतं आपल्याला d बाय dx 3 प्लस x मायनस x. सिमिलरली आपल्याला या ठिकाणी हा रूल तुम्हाला समजलेला आहे, हा मी थोडा वेळ पुसून टाकतो. आता पुढची स्टेप आपण कंटिन्यू करू. प्लस 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x रेस टू 5 म्हणजे किती मिळेल 5 1 प्लस 4x रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x 1 plus 4x raised to 5 into 8 multiply करना 3 plus x minus x square raised to 7 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आता आपण डायरेक्टली इथे खाली x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस x स्क्वेअर चा ट्वाइस x किंवा आपल्याला अगोदर प्रॅक्टिस म्हणून आपण लिहू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x ॲडिशन रूल यूज करायचं इथं 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ x किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ x केले तरी अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस इन ब्रॅकेट 3 प्लस x मायनस x केला जाते ब्रॅकेट यूज केली जाते 5 कॉन्स्टंट आहे काही अगोदर तरी चालेल. इन ब्रॅकेट 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 चा 0 येणार 1 and 4 constant derivative of x असं त्याचे आपण सॉल्व करू. 8 as it is in bracket 1 plus 4x bracket raised to 5 3 plus x minus x square bracket raised to 7 3 चा 0 x चा 1 x square चा twice x 5 constant 3 plus x minus x square bracket raised to 8 1 plus 4x bracket raised to 4 1 चा 0 4 into 1 म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 मिळतो. नाहीला तरी चालेल लिहिलं तरी चालेल. पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला दिसतं या ठिकाणी 8 ॲज इट इज छोटी टर्म्स अगोदर लिहून टाकूया 1 minus 2x into 1 plus 4x bracket raised to 5 3 plus x minus x square bracket raised to 7 plus 4 0 plus 4 into 1 म्हणजे 4 into 5 20 in bracket 1 plus 4x bracket raised to 4 3 plus x minus x square bracket raised to 8. पुन्हा एकदा चेक करून घेऊया 8 into 1 minus 2x into 1 plus 4x raised to 5 3 plus x minus x square raised to 7 plus 20 5 into 4 20 1 plus 4x raised to 4 3 plus x minus x square raised to 8. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काही व्हॅल्यू कॉमन टेक्निक ते बघू. 8 इथं आपण कॉमन जर घेतला 4 कॉमन निघू शकतो. 4 जर कॉमन घेतला इथं 1 minus 2x कॉमन निघेल. इथं 1 plus 4x आहे 1 plus 4x हे कॉमन निघू शकतो. इथं 3 plus x minus x स्क्वेअरच्या पण काही टर्म आहे त्यामुळे जी टर्म आहे ती आपण कॉमन घेऊया. इन ब्रॅकेट 3 किंवा पहिल्यांदा 1 plus 4x घेऊया 1 plus 4x रेस टू 5 आहे 4 आहे तर छोटी आहे 4 ची तर 4 आपण अगोदर घेऊया. इथं 7 मध्ये घेऊया 3 plus x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 आता शिल्लक राहिला 5 म्हणजे इथं 2 शिल्लक राहील कारण 4 2 8 होतं म्हणून आपण 2 मध्ये घेतले 1 minus 2x
अजून इथं 1 प्लस 4x शिल्लक राहिला, बाकी इथं 7 घेतलाच होता. इथं 4 25 म्हणजे 5 राहतील. 1 प्लस 4x घेतलेला होता, काहीच राहणार नाही. इथं ब्रॅकेटमध्ये 3 प्लस x मायनस x स्क्वेअर शिल्लक राहील. अशा पद्धतीने आपण dy बाय dx फाइंड आउट केला आहे. बघूया अजूनही काही सिम्प्लिफाय होतं की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन या ठिकाणी मिळालेलं आहे. dy बाय dx इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 1 प्लस 4x रेज टू 4 इन ब्रॅकेट 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 7 इन ब्रॅकेट 2 इंटू 1 मायनस 2x इंटू 1 प्लस 4x प्लस 5 इंटू 3 प्लस x मायनस x स्क्वेअर. अशा पद्धतीने केलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केलं. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं क्वेश्चन नंबर 3 मधलाच एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन आहे. 7व्या नंबरचं एक्झाम्पल आहे. दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन करावे. आपल्याला फंक्शन दिलं आहे log of sec 3x प्लस tan 3x. दिलेल्या फंक्शनला आपण y मानून घ्यायचं. लेट y इज इक्वल टू log of इन ब्रॅकेट sec 3x प्लस tan 3x. सांगितल्याप्रमाणे जर फंक्शनमध्ये लॉग आला तर लॉगचे नियम वापरायचे, परंतु त्याच्या फंक्शनमध्ये लॉगच्या फंक्शनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर अगोदर आपण ट्रिग्नोमेट्रिकचे काही आयडेंटिटी वगैरे आहे किंवा सिम्प्लिफिकेशन करून बघायचं. sec 3x आणि tan 3x मध्ये आपण सिम्प्लिफाय करायला जर घेतलं तर sec 3x म्हणजेच 1 cos 3x आणि tan 3x म्हणजेच sin 3x अपॉन cos 3x असे घेऊ शकतो. y इज इक्वल टू log ऑफ 1 प्लस sin 3x अपॉन cos 3x घेऊ शकतो. आणि जर डिफरन्शिएशन घ्यायचं ठरलं तर आपण याचं डिफरन्शिएशन घेऊ शकतो, किंवा आपण डायरेक्टली जरी यूज केला तरी चालेल. या मेथडने जरी केलं तरी चालेल. आणि मग log ऑफ 1 प्लस sin 3x आणि इथं आपण डिव्हिजनची रूल जी आहे, समजा आपण पुढच्या स्टेपला log ऑफ 1 प्लस sin 3x मायनस log ऑफ cos 3x अशा पद्धतीने जर यूज करून सोडवला तरी चालेल. आपण पहिल्यांदा डायरेक्टली सॉल्व्ह करून बघूया. आपण डायरेक्ट डिफरन्शिएशन जर घेतलं तर काय माहिती चेक करू. सो डिफरन्शिएट with respect to x on both side. y समेत आपला dy बाय dx. पहिल्या स्टेपमध्ये आपण डिफरन्शिएशन घेत नाही तर फक्त घेऊन टाकतो dy बाय dx log ऑफ sec 3x प्लस tan 3x. आता मात्र इथं log f of x चा रूल यूज करायचा. log f of x चा 1 अपॉन f of x. 1 अपॉन f of x म्हणजे sec 3x plus tan 3x into derivative of sec 3x plus derivative of tan 3x. तो आपण डायरेक्टली 1 अपॉन log ऑफ 3 sec 3x plus tan 3x घेतला आणि इथं डायरेक्टली डिफरन्शिएशन असे घेतले सगळे sec 3x plus tan 3x. आणि नंतर आपण ॲडिशन रूल यूज केलं तरी चालेल. त्याच पद्धतीने आपण घेऊन बघूया. sec 3x प्लस tan 3x पुढे sec 3x चं डेरिव्हेटिव्ह sec x चं ज्याप्रमाणे sec x tan x मिळतं त्या पद्धतीने आपण सोडवत जाणार. sec 3x चं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x. पुढे सिम्प्लिफाय करणार 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x
सेक 3x सेक x tan x म्हणजे सेक 3x आणि tan 3x मिळणार आणि परत आपल्याला या ठिकाणी 3x डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x परत पुढे tan x डेरिव्हेटिव्ह जसं सेक x मिळतं tan f of x चा सेक f of x आणि परत f of x f dash of x याच पद्धतीने आपण करणार सेक 3x into derivative of 3x पुढे सिम्प्लिफाय केल्यावरती 1 upon sec 3x plus tan 3x हे जसं जसं लिहून घेतलं इथं 3 कॉन्स्टंट x चं 1 मिळेल म्हणून आपण डायरेक्टली 3 लिहिता येईल 3 into sec 3x as it is tan 3x as it is या 3 ची रिपीट करताना 3 कॉन्स्टंट x चं 1 किंवा आपण डायरेक्टली लिहू शकतो याचा 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x sec x sec 3x into 3 into derivative of x derivative of x वरच मिळणार आहे 3 कॉमन निघू शकते आणि 3 कॉमन निघेल इथं sec 3x पण कॉमन निघेल म्हणून 3 जर कॉमन घेतला तर sec 3x पण कॉमन घ्यावा लागेल मग मध्ये शिल्लक काय राहील याचं वन होऊन जाईल थोडं वेळ आपण पहिल्या स्टेप प्रमाणेच घेऊया dy by dx is equal to जे आपल्याकडे आहे ते तसंच लिहून टाकायचं 1 upon sec 3x plus tan 3x sec 3x tan 3x 3 into 1 sec 3x tan 3x into 3 कारण याचं इथं 1 होऊन जाणार आहे x चं 1 इथं प्लस sec 3x and 3 into 1 into 3 into 1 इथे कॉमन निघताना 3 तर कॉमन निघणार आहे 3 sec 3x कॉमन निघणार 3 कॉमन निघतोय दोन्हीमधून sec 3x कॉमन निघतोय मग शिल्लक करायला बघू sec 3x गेला मग शिल्लक करायला tan 3x आणि इकडे आलं sec 3x upon sec 3x plus tan 3x अशा पद्धतीने मिळाला dy by dx sec 3x tan 3x दोन्ही ब्रॅकेट सेम आहे कॅन्सल होतील मग आपल्याला मिळतो dy by dx is equal to 3 sec 3x हे आपलं फायनल रिझल्ट 3 sec 3x अशा पद्धतीने लिहिला पण रिझल्ट आपल्याला मिळतोय dy by dx 3 sec 3x